नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये या लेटेस्ट प्रोमोमध्ये आताच दाखवण्यात आलेलं आहे की दयानंद खांडेकराला आता कौशिकीचं सर्व काही हे काळरूप माहिती पडलेलं आहे आणि आता मात्र कौशिकी हादरून गेलेला आहे. ज्या काकाचा एवढा विश्वास तिच्यावरती होती त्याच काकाने आता तिचं भांडं या तारिणी आणि केदार समोर उघडीस आणलेलं आहे. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण सविस्तर बघूया. आता त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता एमएनएलच्या ऑफिसमध्ये आता कौशिकी बसलेली असते आणि कौशिकीला असं वाटते की आता ऑफिसमध्ये कोणीही नाही आहे, कारण ऑफिस सर्व सुटलेलं असतं. तेव्हा मध्ये ऑफिसमध्ये कौशिकी एकटीच असते आणि दया काका असं न सांगता आता ऑफिसमध्ये गेलेला असता. तेवढ्यातच मात्र आता कौशिकीने इकडे जेजेला ऑफिसमध्ये आता बोलावलेलं असतं, ते म्हणजे भेटण्यासाठी. आणि इकडे आता जे युवराजला कॉल येत असतात तर ह्या दोघीच जे आणि कौशिकीच त्या कॉल करत असतात. तेवढ्यातच मात्र आता ऑफिसमध्ये कोणीही नाही आहे आणि पूर्णत्व एकांत आहे आणि यावेळेस आता ऑफिसमध्ये कोणीही येणार नाही याची दक्षता इकडे कौशिकी खांडेकरांनी घेतलेली असते. पण ऐन वेळे आता तिची जे पोचलेली असते आणि कौशिकी आणि जेचा एक जबरदस्त आणि भयानक प्लॅन चाललेला असतो, कारण युवराजचं प्रकरण अजूनसुद्धा आता थंड झालेलं नाही आहे असं कौशिकी जे सोबत बोलते. तेव्हा जे बोलते की तू कसलीही चिंता करू नको कौशिकी, मी आता तारिणी टीमला कसं येड्यात काढते ना हे तू बघ, आणि ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचू शकतीलच नाही आहे. तेव्हा इकडे मात्र कौशिकी बोलते की तुला माहिती आहे का, त्या तारिणीला ऑलरेडी माझ्यावरती डाऊट आलेला आहे. जेव्हा मी सकाळी 5 वाजता तुझ्याशी फोनवर बोलत होते तिने मला आता विचारलेलं आहे गोल गोल फिरून, पण मी तिला तेव्हा फिरकी दिलेली आहे. तेवढ्यातच आता दयानंद खांडेकर येत असता आणि मात्र आता जेजेला असं कौशिकी सोबत बघून आता ते एका क्षणासाठी थबकतात आणि चोरून त्या दोघींचं बोलणं ऐकतात. तेव्हा मात्र कौशिक बोलते की ते जाऊ दे, त्या तारिणीचं काय करायचं ना आपण नंतर ठरवूया. आणि तेव्हा इकडे मात्र दयानंद ही सर्व काही ऐकत असते. आता सांग की आपलं जे 10 कोटीचं ड्रग्स डील आपण ड्रग सप्लाय करत आहोत तो नेमकं कोणत्या ठिकाणी करायचा आहे याचा प्लॅन आपल्याला करायचा आहे. आणि तू युवराजला कॉल करून आज संध्याकाळी ते ठिकाण आणि मात्र हा माल कोणाला सप्लाय करायचं सांग. आणि त्यानंतर आता युवराजला आता आपण दोघेच गुलाबच्या बॉस आहो हे सांगण्याची वेळ आलेली आहे. त्यावर जे बोलते की कौशिकी एकदम 100% बरोबर बोललीस तू. आता मात्र तू माझी इथं पोस्टिंग करून घेतली यामागे तुझासुद्धा हात आहे आणि एवढी दिमागवाली बाई आहेस तू, दिमाग आहे तुझ्यामध्ये. मग आता मला घाबरण्यासारखं काय काम सांग, कोणतं प्लेस तू निवडलेलं आहे जिथं आपण हा 10 कोटीचा ड्रग्स सप्लायचा आता करू शकतो. तेव्हा मात्र आता गुलाबची बॉस असं स्वतः कौशिकीच्या तोंडून ऐकल्यावरती आता हा दयानंद खांडेकर घामाजोकीर होतो. आता तो तिथून निघून जातो आणि सरळ आता घरी जातो. आता घाबरलेला अवस्थेत तो आतमध्ये जातो, कारण ज्या कौशिकीची आता खांडेकरांची सर्व घराची डोरी ज्या कौशिकीच्या हातात असते तीच कौशिकी आता या गुलाबची बॉस निघलेली आहे. हे सत्य ऐकून मात्र आता घामाजोकीर झालेला आता दयानंद खांडेकर घरी येतो आणि हॉलमध्ये बसतो. तेव्हा मात्र आता इकडे केदार आणि कौशिकी तिथून बाहेर जात असतात, ते म्हणजे आश्रमात. कारण आता आश्रमात संध्याकाळच्या वेळी इकडे मात्र आता जेनी मीटिंग म्हणजे सर्व तारिणी टीमला एकत्रित बोलावलेलं असतं, कारण जेव्हा आता या दोघींनी प्लॅन केलेला असतो की युवराजला बोलवायचं आहे त्या दिवशी तारिणी टीमला दुसरंच काम देऊन आता भलतंच कामात गुंतवून ठेवायचा हा सुद्धा आता जे आणि कौशिकीच्या प्लॅनचा एक भागच असतो. तेव्हा मात्र आता केदार तारिणी समोर आता इकडे तेवढ्यातच तिथं कौशिकी येतो आणि कौशिकी आल्यानंतर आता इकडे मात्र दयानंद खांडेकर कवडीचाही विचार करत नाही आणि सरळ आता कौशिकीच्या कानाखाली मारतात. तेव्हा कानाखाली मारलेला कौशिकी आता जो भोळाभाळा चेहरा असतो तिने लपून ठेवलेला तो तिचा बाहेर येतोय आणि आता बोलते काय झालं काका, मला असं मारलं का, काय चुकलंय माझं. त्यावर आता इकडे केदार आणि तारिणी घरी असतात. आता असं बाबांनी अचानक कौशिकीला मारल्यावरती मात्र इकडे खूप मोठी शंकेची पालवी तारिणीच्या मनात फुटलेली असते आणि ती शंका आता दयानंद खांडेकरांच्या तोंडातून ओफाडून येते. तेव्हा आता दया बोलते की काय झालं, तू त्या जे सोबत ऑफिसमध्ये काय करत होती ना, मी सर्व माझ्या कानांनी ऐकलेलं आहे. तेव्हा आता असं
बोलल्यावरती इकडे कौशिकी हादरून जाते आणि बोलते बाबा शांत व्हा, कारण तिला माहिती असते की तारिणी समोर जर आता काका काही बोलले ना तर मात्र आपलं भांडं फुटण्यासाठी कोणीही वाचू शकणार नाही. पण आता दया काका काही थांबत नाही आणि कौशिकी आणि जेचं काय बोलणं झालं सरळ सरळ सांगता. तेव्हा मात्र हे बोलणं ऐकून इकडे आता रागाच्या भरा कौशिकी बोलते की हो आहे मी गुलाबची बॉस, काय करू शकता तुम्ही, काय करायचं ते करा, पण आता मात्र कोणी जर या खांडेकरांच्या घरातील माझ्या मार्गावर आलं तर मी त्याला सोडणार नाही आहे. कारण हे कौशिकी काय आहे ना, आतापर्यंत तिचं शांत रूपच तुम्ही बघितलं, तर आता रौद्र रूप बघायचं नसेल ना काका तर शांत राहा. तेव्हा आता दया बोलते की काय झालं, तू जरी या धंद्यातील खूप मोठी गुन्हेगार आहेस, पण माझ्या युवराजला यामध्ये नको घेऊ. त्यावर कौशिकी बोलते की युवराज तर घेणारच, कारण तोच तर माझा मुख्य प्यादा आहे. असं बोलत आता कौशिकी निघून जाते. तर इकडे मात्र आता काका जोडून सर्व हिस्ट्री काय ऐकलं काय नाही आता तारिणी आणि केदार मोठ्या हुशारीने विचारून घेतात आणि अशा प्रकारे आता दयानंद खांडेकरामुळे इकडे कौशिकीसमोर कौशिकीचं खूप मोठं सत्य आणि कौशिकी आणि जे ह्या दोघी मैत्रिणी आहेत आणि गुलाबच्या बॉस आहे हे रहस्य आता तारिणीसमोर आलेलं आहे. आणि आता तारिणी टीमच्या हाती मुख्य पुरावे लागताच खूप मोठा धमाका मालिकेमध्ये होताना आपल्याला दिसणार आहे. म्हणून असेच धमाकेदार ट्विस्ट बघण्यासाठी आताच तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्रेक्षकांना आता लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.